हॅलो डिअर स्टुडंट्स, आजपासून आपण इयत्ता 11वी या ठिकाणी आपण ऑप्टिक्स या युनिटला सुरुवात करत आहोत. तर पहिल्यांदा त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला बघायचा आहे. इंट्रोडक्शनमध्ये एक चांगली म्हण आहे, सी इट टू बिलीव्ह इट. जर आपणाला कधी गोष्ट पाहिली नाही तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. बिलीव्ह इट म्हणजे विश्वास ठेवणे. जर एखादी गोष्ट त्यावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याला पहा. तर आपणाला पाहणं हे गरजेचं आहे आणि पाहिल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही, हे आपणाला सगळ्यांना माहीत आहे. हे एक चांगलं पॉप्युलर सेईंग आहे. जर आपणाला पाहायचं असेल, इन ऑर्डर टू सी वी नीड लाईट. जर आपणाला एखादी गोष्ट पाहायची असेल तर आपणाला काय करावं लागेल, ती पाहावी लागेल. जोपर्यंत आपण पाहत नाही काही असेल ते तोपर्यंत आपण त्याच्यावर विश्वास जो आहे हा आपण ठेवू शकत नाही. मग या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, व्हॉट एक्झॅक्टली द लाईट इज. लाईट ही काय आहे अँड हाऊ आर वी एबल टू सी एनिथिंग. तर त्याचा आधार घेऊन, कोणाचा, लाईटचा आधार घेऊन आपण गोष्टी कशा पाहू शकतो, तर या युनिटमध्ये आपणाला याची चर्चा करायची आहे आणि पाहायचं आहे. आपणाला माहीत आहे साऊंड, तर साऊंडशी रिलेटेड अकॉस्टिक इज द टर्म यूज्ड फॉर सायन्स ऑफ साऊंड. सायन्स ऑफ साऊंडसाठी अकॉस्टिक ही टर्म वापरली जाते. म्हणजे साऊंडचं काहीही असेल, तो जो साऊंडचं नेचर असेल किंवा साऊंड ऐकण्याच्या संबंधी असेल किंवा साऊंडच्या व्ह्यूज असतील, तर ह्या साऊंडच्या बाबतीत जे काय असेल ते आपण अकॉस्टिक या टर्ममध्ये बघतो. म्हणजे साऊंडशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट्स या अकॉस्टिक या ब्रँचमध्ये येतील. त्याच पद्धतीनं ऑप्टिक्स इज द टर्म यूज्ड फॉर सायन्स ऑफ लाईट. सायन्स ऑफ लाईटसाठी ऑप्टिक्स ही टर्म वापरली जाते. म्हणजे त्या ठिकाणी त्या लाईटचं नेचर असेल, त्या लाईटच्या बाबतीत काही गोष्टी असतील, त्या गोष्टी आपण अकॉस्टिक्स या टर्ममध्ये ऑप्टिक्स या टर्ममध्ये बघतो. म्हणजे या ऑप्टिक्समध्ये आपणाला सायन्स ऑफ लाईट पाहायचं असेल, जसं अकॉस्टिक्समध्ये सायन्स ऑफ साऊंड आपण पाहतो, तसंच ऑप्टिक्स या टर्ममध्ये सायन्स ऑफ लाईट जे आहे हे आपणाला पाहायचं आहे. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द टॉपिक ऑफ 9.2 नेचर ऑफ लाईट. लाईटचं नेचर कशा पद्धतीचं आहे, त्या ठिकाणी लाईटशी रिलेटेड काय काय शोध लागत गेलं आहे त्याच्या बाबतीत आपणाला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. तर अर्लियर light was considered to be that form of radiant energy which makes objects visible due to stimulation of retina of the eye. Earlier म्हणजे अलीकडेच, light was considered to be that form of radiant energy. लाईट जे आहे याचं कन्सिडरेशन केलं, लाईट कशा पद्धतीची आहे असं कन्सिडर केलं, तर लाईट जी आहे ही रॅडियंट एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे असं पहिल्यांदा कन्सिडर केलं होतं. रॅडियंट एनर्जी ज्याच्यामुळं विच मेक्स म्हणजे एक प्रकारची एनर्जी आहे आणि या एनर्जीमुळं विच मेक्स ऑब्जेक्ट्स व्हिजिबल ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ रेटिना ऑफ द आय. या रॅडियंट एनर्जीमुळं ऑब्जेक्ट्स जे आहेत आपणाला दिसतात. व्हिजिबल म्हणजे दिसणे, व्हिजिबल ऑब्जेक्ट्स दिसतात, जेणेकरून स्टिम्युलेशन ऑफ उत्तेजना, स्टिम्युलेशन म्हणजे उत्तेजना ऑफ रेटिना ऑफ द आय, आपल्या डोळ्याच्या रेटिनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. त्या ठिकाणी त्याचं स्टिम्युलायझेशन होतं आणि याच्यामुळं ऑब्जेक्ट्स जे आहेत हे दिसतात. आणि कोणामुळे दिसतात, तर ही रॅडियंट एनर्जीच्यामुळं आपल्याला ऑब्जेक्ट दिसतात. इट इज
a form of energy that propagate म्हणजे जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट propagates in the presence or absence of a medium which we now call waves. It is a form of energy म्हणजे radiant energy आहे, ही एक प्रकारची एनर्जी आहे ज्याच्यामुळे ही जी एनर्जी आहे दॅट प्रोपोगेट्स, ती एनर्जी प्रोपोगेट होते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. कशी जाते आणि कशाच्या माध्यमातून जाते असं सांगितलं. इन द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ अ मीडियम, म्हणजे आपल्याला पाहायचं असेल तर मीडियमची आवश्यकता आहे. तर त्या ठिकाणी ते मीडियम प्रेझेंट असू दे किंवा ते मीडियम अब्सेंट असू दे, तरीसुद्धा आपणाला ही रॅडियंट एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि ह्यालाच विच वी नाव कॉल वेव्ज, त्यालाच वेव्ज असं म्हटलं जातं. ॲट द बिगिनिंग ऑफ द 20th century, 20व्या शतकाच्या सुरुवातीला, बिगिनिंग म्हणजे सुरुवात, इट वॉज प्रूव्ड दॅट, प्रूव्ह होणे म्हणजे सिद्ध होणे, इट वॉज प्रूव्ड दॅट दीज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑर किंवा त्याला शॉर्टमध्ये EM वेव्ज असं म्हटलं जातं. ॲट द बिगिनिंग ऑफ द 20th century, 20व्या शतकाच्या सुरुवातीला असं सिद्ध झाले, असं प्रूव्ह झाले की ही जी रॅडियंट एनर्जी आहे, ही रॅडियंट एनर्जी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत असं त्या ठिकाणी सिद्ध झालं. लॅटर ऑन म्हणजे नंतर, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या नंतर म्हणजे लॅटर ऑन नंतर, 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या नंतर, युजिंग क्वांटम थिअरी, क्वांटम थिअरी अजून एक थिअरी आहे, या क्वांटम थिअरीचा आधार घेऊन असं सिद्ध झालं पार्टिकल नेचर ऑफ लाईट वॉज एस्टॅब्लिश्ड, म्हणजे त्याला जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हटलं होतं त्याच्यानंतर पार्टिकल नेचरसुद्धा त्याचं क्वांटम थिअरीचा आधार घेऊन या ठिकाणी प्रूव्ह केलेला आहे. अकॉर्डिंग टू धिस थिअरी, आता अकॉर्डिंग टू धिस थिअरी कोण? अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी. अकॉर्डिंग टू क्वांटम थिअरी, फोटॉन्स आर एनर्जी कॅरियर पार्टिकल्स. जे फोटॉन्स जे आहेत, फोटॉनचं अस्तित्व कोणी सांगितलं असेल तर ते क्वांटम थिअरीनं सांगितलं. क्वांटम थिअरीनं फोटॉनचं अस्तित्व सांगितलं आणि हा फोटॉन काय करते म्हणून सांगितलं तर फोटॉन जो आहे ही जी रॅडियंट एनर्जी आहे याला कॅरी करण्याचं काम जो आहे हा फोटॉन करतो. विच फोटॉन्स आर एनर्जी कॅरियर पार्टिकल्स. बाय अन एक्सपेरिमेंट, पुढं काय सिद्ध झालं त्यांनी सांगितलं, बाय अन एक्सपेरिमेंट युजिंग काउंटेबल नंबर ऑफ फोटॉन्स. नंबर ऑफ फोटॉनचा काउंट केला आणि त्याच्यावर आधारित जे एक्सपेरिमेंट केले त्याचा आधार घेऊन त्यांनी पुढं काय सांगितलं, इट इज नाव अन एस्टॅब्लिश्ड द फॅक्ट दॅट द लाईट पजेसेस ड्युएल नेचर. तर त्याच्यावरून असं सिद्ध झालं की लाईट जी आहे ही लाईट वेव्हच्या माध्यमातून आहे, पहिल्यांदा बघितलं. त्याच्यानंतर फोटॉन थिअरीचा आधार घेतला आणि ते एनर्जी कॅरियर पार्टिकल्स आहेत म्हणून सिद्ध झालं. पुढं असं सिद्ध झालं की या फोटॉनचा स्टडी केला आणि याच्यावरून असं एस्टॅब्लिश झालं की लाईट जी आहे ड्युएल नेचर, ड्युएल म्हणजे दोन्ही प्रकारचं त्याचं नेचर आहे. म्हणजे लाईटचं नेचर काय काय मग तर लाईटचं नेचर जे आहे या लाईटचं नेचर हे वेव्हचं पण आहे आणि त्या पद्धतीनं फोटॉनचं पण त्याचं नेचर आहे. ना फ्रॉम दिस डिस्कशन, या डिस्कशनवरून ही जी आपण चर्चा केली त्याचं नेचर काय याच्यावरून आपण असं म्हणू शकतो, वी कॅन से दॅट, आपण असं म्हणू शकतो लाईट कन्सिस्ट ऑफ एनर्जी कॅरियर फोटॉन्स गाइडेड बाय द रूल्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लाईट एनर्जी consist of energy carriers photons guided by the rules of electromagnetic waves. म्हणजे लाईट म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये फोटॉन्स आहेत आणि हे फोटॉन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हनुसार गाईड केले जातात. म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते.
आता व्हॅक्यूममध्ये त्याच्यानंतर वेगवेगळे प्रयोग झाले आणि याची व्हेलॉसिटी किती आहे लाईटची हे बघण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी असं दिसलं इन व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी दीज वेव्ज ऑर फोटॉन्स, कारण त्याला फोटॉन्स पण म्हणणार आणि वेव्ज पण म्हणणार. दीज वेव्ज ऑर फोटॉन्स ट्रॅव्हल विथ अ व्हेलॉसिटी ऑफ, त्याची व्हेलॉसिटी त्यांनी सांगितली किती आहे सी. इट इज द व्हेलॉसिटी ऑफ फोटॉन ऑर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स 299792458 मीटर सेकंद रेस्ट टू -1 और इट इज कॉल्ड एज द मीटर पर सेकंद. एवढी प्रचंड प्रमाणात त्याची व्हेलॉसिटी आहे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, आइन्स्टाईननी एक स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडली. आइन्स्टाईन इट इज द नेम ऑफ सायंटिस्ट, त्यांनी मांडली स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. पुढं तुम्हाला आहे दिस इज द मॅक्झिमम पॉसिबल स्पीड फॉर एनी ऑब्जेक्ट. त्यांनी सांगितलं, आइन्स्टाईन या सायंटिस्टनं सांगितलं स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा आधार घेऊन हा जो स्पीड आहे वर दिलेला हा सगळ्यात मॅक्झिमम स्पीड आहे कुठल्याही ऑब्जेक्टचा. मात्र प्रॅक्टिकल पर्पजसाठी जर आपण ही व्हॅल्यू अशी घेतली तर कॅल्क्युलेशन आपल्याला सहजासहजी करता येणार नाहीत. त्यामुळं प्रॅक्टिकल पर्पजसाठी ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी किंमत जी आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईटची घेतली जाते. तर या ठिकाणी आपण कॉमनली ऑब्झर्वड फेनॉमेना कन्सर्निंग द लाईट कॅन बी ब्रॉडली स्प्लिट इंटू 3 कॅटेगरीज. म्हणजे लाईटचे जे फेनॉमेना पाहायला आपल्याला मिळतात त्याच्यावरून लाईट जे आहे एकूण 3 प्रकारामध्ये त्याचे प्रकार केलेले आहेत किंवा कॅटेगरी त्याची केलेली आहे. कुठले 3 प्रकार आहेत? तर पहिला प्रकार आहे रे ऑप्टिक्स किंवा त्याला जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. पहिला जो प्रकार आहे याला रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे त्याला वेव्ह ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. इयत्ता 12वीमध्ये हा प्रकार जो आहे ब्रॉडली आपल्याला पाहायचा आहे. आणि तिसरं जे आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट, या लाईटचं नेचर, पार्टिकलचं नेचर हे सुद्धा आपल्याला इयत्ता 12वीमध्ये स्टडी करायचं आहे. तर चला पहिलं रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स काय म्हणते हे आपण बघूया, जे आपल्याला इयत्ता 11वीला या ठिकाणी पाहायचं आहे. रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स म्हणजे काय? तर या ठिकाणी ए पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ एनर्जी फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड अ रे ऑफ लाईट. याच्या अगोदर सुद्धा आपण ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. जर एनर्जी कुठली लाईटची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर त्याला प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. याची जर एक पर्टिक्युलर डायरेक्शननी ती एनर्जी आपण दाखवली, उदाहरणार्थ किरण आपण दाखवतो, गणितामध्ये किरण दाखवतो, तर ही जी पर्टिक्युलर डायरेक्शननी जाणारी जी लाईट आहे आपण दाखवतो त्याला अ रे ऑफ लाईट असं म्हटलं जातं. तर त्याला अ रे ऑफ लाईट असं म्हटलं जातं. मग हे कशासाठी यूज केलं जातं आहे? इट इज यूज्ड फॉर अंडरस्टँडिंग द फेनॉमेना लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन एटसेट्रा. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे फेनॉमेना जे आहेत म्हणजे कुठले रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे फेनॉमेना हे रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्सचा आधार घेऊन एक्सप्लेन केले जातात. म्हणजे लाईट जर एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये आपण दाखवली तर त्याचं नेचर जे आहे त्या लाईटचं हे कशात येतं? रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये येतं. दुसरा प्रकार आहे वेव्ह ऑप्टिक्स किंवा त्याला फिजिकल ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. वेव्ह ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काय? इन दिस केस वी कन्सिडर लाईट एनर्जी टू बी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. जर
लाईटची जी एनर्जी आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून जात असेल तर ते कशात येतं, वेव्ह ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्समध्ये येतं. मग याचा आधार घेऊन कुणाचा वेव्ह ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्सचा आधार घेऊन आपण काय काय अंडरस्टँड करू शकतो किंवा काय काय एक्सप्लेन करू शकतो, तर या ठिकाणी दिले इट इज यूज्ड फॉर द अंडरस्टँडिंग द फेनॉमेना लाईक इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डॉपलर इफेक्ट एटसेट्रा. तर याचा आधार घेऊन आपण हे फेनॉमेना जे आहे हे एक्सप्लेन करू शकतो. हे इयत्ता 12वीला आपणाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. तिसरा जो पॉईंट आहे तर पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आता हे सगळे जे प्रकार पाडलेत हे कशावरून पाडले लाईटच्या, तर लाईटचे जे वेगवेगळे फेनॉमेना आपणाला दिसले त्याचा आधार घेऊन याचे प्रकार जे आहेत हे केलेले आहेत. मग पार्टिकल नेचर ऑफ लाईटमध्ये कुठले कुठले फेनॉमेना येतात, तर सम फेनॉमेना ऑफ लाईट, काही जे फेनॉमेना आहेत, काही ज्या क्रिया आहेत लाईटच्या कशा पद्धतीतून, तर सच ॲज या पद्धतीनं कुठल्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल किंवा इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स असतील किंवा कॉम्प्टन इफेक्ट जे आहेत, हे 3 फेनॉमेना किंवा अजून जास्त असतील. कुठले कुठले, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, इमिशन होते स्पेक्ट्रल लाईन्सचं, कॉम्प्टन इफेक्ट यासारखे जे फेनॉमेना आहेत कॅनॉट बी एक्सप्लेनड बाय युजिंग क्लासिकल वेव्ह थिअरी. आता हे जे फेनॉमेना वर पाहिले हे फेनॉमेना जर आपणाला सिद्ध करायचे असतील, प्रूव्ह करायचे असतील, पाहायचं असेल तर क्लासिकल थिअरीच्या आधारे म्हणजे वेव्ह थिअरीच्या आधारे हे फेनॉमेना आपण प्रूव्ह करू शकत नाही. तर याच्यामध्ये काय, दीज इन्व्हॉल्व द इंटरॅक्शन ऑफ लाईट विथ मॅटर. याच्यामध्ये काय होतं, हे जे फेनॉमेना घडतात, कॉम्प्टन इफेक्ट असेल, स्पेक्ट्रल लाईन्स असतील, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, तर त्या ठिकाणी काय होतं, इंटरॅक्शन म्हणजे लाईट जे आहे आणि मॅटरचं त्या ठिकाणी दोन्हीचं इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे हे फेनॉमेना घडतात. फॉर सच फेनॉमेना वी हॅव टू यूज क्वांटम नेचर ऑफ लाईट. असे जे फेनॉमेना आहेत यासाठी आपल्याला त्याचं क्वांटम नेचर म्हणजे फोटॉनचं नेचर म्हणजेच पार्टिकलचं नेचर आपणाला या ठिकाणी कन्सिडर करावं लागतं. म्हणजे हे जे वेगवेगळे फेनॉमेना आहेत, वेगवेगळ्या फेनॉमेनासाठी त्या ठिकाणी वेगवेगळं कॅटेगरी केलेली आहे. म्हणजे रे ऑप्टिक्स किंवा जॉमेट्रिकल ऑप्टिक्स जो येता 11वीला बघायचं, याच्यामध्ये काय आपण बघितलं, वे ऑप्टिक्स किंवा फिजिकल ऑप्टिक्स याच्यामध्ये काय आहे आपण बघितलं, आणि पार्टिकल नेचर ऑफ लाईट त्याचं कसं आहे हे या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे.